नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. खरं तर आज रात्रीचे 2:45 वाजलेत, म्हणजे 27 तारखेच्या नंतर 28 तारीख आज आहे. तर अपडेट देण्यासाठी हा फोन केलेला आहे, म्हणजे हा व्हिडिओ करतोय कारण सध्याला जे भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग येतोय, परिसरामधून पडलेल्या पावसाचा तो विसर्ग कमी झालेला आहे. उजनी धरण आपलं प्लसमध्ये कालच सकाळी 10 वाजता आलं. त्यामध्येही मोठ्या प्रमाणात विसर्ग लोकलच्या पावसात येतोय. आणखी दौंड आणि बंड गार्डनचा विसर्ग चालू झालेला नाही, परंतु उजनी धरणातून सध्याला कसलाही विसर्ग खाली नदीपात्रात चालू नाही. त्यामुळे आता जो विसर्ग आहे भीमा नदीमध्ये तो परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे हा विसर्ग वाढला होता आतापर्यंत, परंतु आज सकाळपासून तो कमी होण्यास सुरुवात होईल. कारण रात्री 6 वाजता तो विसर्ग होता 26,500 क्युसेकचा विसर्ग होता, परंतु रात्री 7 वाजता तोच नरसिंगपूरमध्ये तो 12,504 एवढा झालेला आहे. त्यामुळं विसर्ग तो आणखी कमी होण्याची म्हणजे कमी होणारच आहे. परंतु निसर्गाने आपल्याला साथ दिली तर हा विसर्ग असाच राहील. परंतु जर पाऊस वाढला, त्या खोऱ्यामध्ये पाऊस वाढला, तर भीमा नदी पात्रामध्ये हे पाणी वाढत जाईल. आपलं उजनी धरण मायनसमधून प्लसमध्ये आलेलं आहे. आता जवळपास 4% प्लसमध्ये झालं आहे. परंतु ही खरी जर एक वेळ म्हणलं आनंदाची गोष्ट आहे. अवकाळी पावसात आपलं उजनी धरण प्लसमध्ये आलेली ही 15 वर्षानंतरची घटना आहे. परंतु हा धोका आपल्याला पुढील काळामध्ये निर्माण होऊ शकतो. कारण पुणे परिसरामध्ये असलेली जी 19 धरणं आहेत, त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्येही पाऊस चालू आहे. त्या धरणाची कॅपॅसिटी फारच कमी असल्यामुळं त्या धरणातून लवकरच पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळं इथून पुढील काळात कदाचित 31 मे नंतर पाऊस थांबेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी दिलेला असला तरी पुढील काळामध्ये आपलं उजनी धरण लवकरच प्लसमध्ये म्हणजे 100% भरून परत त्यातून विसर्ग सोडण्याचा वेळ प्रशासनावर येणार आहे. आतापर्यंत उजनी धरण रिकाम करण्याचं काम प्रशासन असेल किंवा राजकीय दबाव असेल त्यामुळं झालं असलं, तर निसर्गाने साथ दिल्यामुळे आपलं उजनी धरण गेल्या 15 वर्षानंतर पहिल्यांदाच आपलं उजनी धरण मेमध्ये प्लसमध्ये आलेलं आहे. परंतु इथून पुढेच्या काळात उजनी धरणात येणारा विसर्ग जर वाढला तर मोठा पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी इथून पुढेच्या काळामध्ये आपलं शेतकरी जे नदीकाठचे शेतकरी आहेत त्यांनी याची काळजी घेण्याची गरज आहे. कारण आता इथून पुढं पूर परिस्थिती निर्माण होणार म्हणजे होणारच. कारण आता सध्याला जरी उजनीतून पाणी सोडलं नसलं तर निराखोऱ्यातील पावसाच्या पाण्यामुळं नदीकाठचा बराचसा भाग, बरेचसे बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला अडचण झालेली आहे. पुढील काळामध्ये जे पुणे परिसरामध्ये जेवढी 19 धरणं आहेत त्या धरणातून पाणी सोडल्यानंतर अद्यापर्यंत ही दौंड आणि बंड गार्डन येथून विसर्ग आपल्या उजनी धरणामध्ये मिसळत नाही. लोकलच्या पावसामुळे आपला उजनी धरण आपलं गेल्या 9 दिवसामध्ये प्लसमध्ये आलेलं आहे. अवकाळी पावसात उजनी धरण प्लसमध्ये येण्याची ही 15 वर्षांनंतरची पहिली वेळ आहे. त्यामुळं आणखी 4 महिने पावसाचा जाणार आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांनी नदीकाठच्या शेती पंप पाईपलाईन या शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. तर अशाच उजनी धरणाच्या ताज्या अपडेटसाठी, ताज्या घडामोडीसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.